परभणीच्या जिंतूरमधील अकोलेमध्ये बस पुलावरून 50 फूट खाली कोसळली, 15 ते 20 प्रवासी जखमी। जिंतूरहून सोलापूरला जात असताना घडला प्रकार। आज उद्धव ठाकरे बुलढाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर जिजाऊ जन्मस्थळाला भेट देऊन सिंदखेड राजा येथे घेणार जनसंवाद मेळावा। उन्मेष पाटील यांचं तिकीट कापल्यानं नाराजी नाट्य। भाजपच्या महत्त्वपूर्ण बैठकीला उन्मेष पाटील गैरहजर राहिल्यानं भाजप कार्यकर्त्यांमध्ये त्यांच्या नाराजी संदर्भात चर्चा। लोकसभा निवडणुकांच्या पहिल्या टप्प्यातील 102 जागांसाठी आजपासून उमेदवारी अर्ज दाखल करता येणार। नितीन गडकरी उमेदवार असलेलं नागपूर, सुधीर मुनगंटीवार उमेदवार असलेलं चंद्रपूर तसंच रामटेक, भंडारा, गडचिरोली मतदारसंघाच्या पहिल्या टप्प्यात समावेश। मतदान 19 एप्रिलला। कल्याणच नव्हे तर अनेक ठिकाणी कर्मचाऱ्यांचा आग्रह आहे की जागा भाजपला मिळावी, तर त्यांच्याकडच्या कार्यकर्त्यांचा आग्रह जागा त्यांना मिळावी। मात्र पार्लमेंटरी बोर्डच या संदर्भात अंतिम निर्णय घेईल। गिरीश महाजन यांची प्रतिक्रिया। उपमुख्यमंत्री अजित पवार, खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या भेटीला पुण्याच्या राजगुरुनगरमधील निवासस्थानी दोघांमध्ये भेट। बारामती लोकसभेची निवडणूक लढण्यावरती विजय शिवतारे ठाम। आज भोर परिसराचा दौरा करणार, थोपटे कुटुंबियांची भेट घेणार। विजय शिवतारेंना समज द्या, अन्यथा राष्ट्रवादी मावळ लोकसभेमध्ये महायुतीचा धर्म पाळणार नाही। अजित पवार गटाकडून शिवतारेंवरती हल्लाबोल। धैर्यशील मोहिते पाटील यांची करमाळा तालुक्यातून प्रचाराला सुरुवात। मोहिते पाटील प्रचारासाठी बाहेर पडल्यानं शरद पवार कोणाची उमेदवारी जाहीर करणार याकडे सगळ्यांचं लक्ष। चंद्रपूर लोकसभेमधील भाजपचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रचाराला सुरुवात। वरोरा तालुक्यातील भटाळा मंदिरामध्ये महाआरती करून प्रचाराला प्रारंभ। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती प्रचार साहित्य तयार करण्याच्या कामाला वेग। नागपूरमध्ये मोठ्या प्रमाणात प्रचार साहित्याची निर्मिती आणि पॅकेजिंगच्या कामात मोठ्या संख्येने महिला व्यस्त। शाहू महाराज यांच्या सून मधुरिमा राजे यांनी सुरू केला शाहू महाराजांचा प्रचार। कोणत्याही अफवेवरती विश्वास ठेवू नका, विरोधकांना अजून उमेदवार ठरवता येईना। मधुरिमा राजे यांची प्रतिक्रिया। बारामती लोकसभा मतदारसंघासंदर्भात आज देवेंद्र फडणवीस बैठक घेणार। बैठकीला हर्षवर्धन पाटील उपस्थित राहणार। बारामती संदर्भात हर्षवर्धन पाटील नेमका काय निर्णय घेणार याकडेही लक्ष आहे। सांगली मतदारसंघावरून काँग्रेस आणि ठाकरे गटातील तिढा कायम। येत्या 2 दिवसात मुंबईमधील काँग्रेसचे नेते सांगलीला येऊन आपली भूमिका जाहीर करणार। अमित शहांसोबतच्या भेटीमध्ये राज ठाकरेंकडून 2 जागा मनसेला देण्यात येण्याचा प्रस्ताव। 1 जागा निश्चित, पण दुसरी जागा देणं कठीण असल्याचं अमित शहांचं स्पष्टीकरण। विधानसभेची चर्चा विधानसभा निवडणुकीच्या वेळीच करू। उद्धव ठाकरेंसोबत जे घडलं त्याची पुनरावृत्ती नको। राज ठाकरेंसोबत अमित शहांची विधानसभेसंदर्भात स्पष्ट भूमिका। मनसे आणि महायुतीची चर्चा आता राज्य पातळीवरच होणार। राज ठाकरे आज मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीसांना भेटण्याची शक्यता। महाविकास आघाडीची यादी उद्या जाहीर होईल। छाननी समितीची बैठक झाली असून उद्या निर्णय होईल। नाना पटोलेंची एबीपी माझाला माहिती। नागपूर रामटेक मतदारसंघामध्ये प्रत्येकी 400 उमेदवार उभे करणार। इंडिया विरुद्ध ईव्हीएम मोहिमेमधील सदस्यांचा निर्धार। काँग्रेस नेते सुनील केदार यांचाही मोहिमेला पाठिंबा। ज्योती मेटे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार। ज्योती मेटेंना बीडमधून लोकसभेची उमेदवारी मिळण्याची शक्यता। साताऱ्याच्या वाईमध्ये शरद पवार गटाचा कार्यकर्ता मेळावा। शरद पवारांच्या पाठीशी उभे राहा, हातामध्ये हात द्या आणि तुतारी वाजवा, श्रीनिवास पाटील यांचे मतदारांना आवाहन। मुंबई महानगरपालिका आयुक्तपदासाठी भूषण गगराणी प्रबळ दावेदार। नव्या आयुक्तांचं नाव जाहीर होण्याची शक्यता। मुंबई महानगरपालिका उपायुक्तपदासाठी भूषण गगराणी, डॉक्टर संजय मुखर्जी आणि अनिल डिग्गीकर यांची केंद्रीय निवडणूक आयोगाकडे। ठाणे पालिका आयुक्त अभिजित बांगर यांची बदली। मुंबई महानगरपालिका अतिरिक्त आयुक्तपदी बदली। अभिजित बांगर 3 वर्षांपासून अधिक काळ ठाणे जिल्ह्यामध्ये होते कार्यरत। मुंबई महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे यांची बदली। व्यवस्थापकीय संचालक मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या पदावरती करण्यात आली बदली। नागपूरमध्ये 4 पोलीस कर्मचारी बडतर्फ, कामावरती सतत गैरहजर राहत असल्यानं कारवाई। पोलीस आयुक्त रवींद्र सिंघल यांच्या कारवाईमुळे खळबळ। लखन भैया बनावट एन्काउंटर प्रकरणामध्ये एन्काउंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मा यांना जन्मठेप।
3 आठवड्यांमध्ये शर्मांना मुंबई सत्र न्यायालयापुढे शरण येण्याचे आदेश। मुंबईमध्ये पुढच्या काही दिवसांमध्ये उष्णतेची लाट येण्याचा अंदाज। तापमान 36 ते 38 अंश सेल्सिअसच्या घरात जाण्याची शक्यता। नाशिकच्या नांदगाव तालुक्यातील माणिकपुंज धरणामधून लाखो लिटर पाण्याचा अवैधरित्या उपसा। शासकीय अधिकाऱ्यांच्या पथकानं 15 वीज पंप केले जप्त। कोकण रेल्वेवरील एका रेल्वे गाडीच्या डब्यामध्ये वाढ। नागरकोइल गांधीधाम एक्सप्रेसला एक शयनयान डबा जोडण्याची घोषणा। होळीच्या काळामध्ये या अतिरिक्त डब्याचा प्रवाशांना लाभ। वर्ध्याच्या पवनार येथे वादळी वाऱ्यासह गारपीटीनं शेतमालाचं मोठं नुकसान। वादळी वाऱ्यामुळे घरावरचे पत्रेही उडाले। गोंदिया जिल्ह्याला अवकाळी पावसाचा तडाखा। गोरेगाव तालुक्यातील चोपा गावातील घरांमध्ये शिरलं पाणी। नागरिकांचं मोठं नुकसान। यवतमाळ जिल्ह्यामध्ये गारपिटीमुळे लोणी आणि दारव्हा तालुक्यातील शेतमालाचं मोठं नुकसान। पालकमंत्री संजय राठोड यांनी केली नुकसानग्रस्त भागाची पाहणी। अभिनेत्री राखी सावंतच्या विरोधामध्ये माजी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे कोर्टात। राखीच्या विरोधात 11 लाखांचा मानहानीचा दावा। राखी सावंत आणि वकील अली काशिफ खान यांनी बदनामी करण्याचा प्रयत्न केल्याचे वानखेडे यांचे आरोप। पुणे पोलिसांकडून नायजेरियन ड्रग्ज पेडलर आणि ड्रग्ज पुरवणाऱ्या टोळीवरती कारवाई। ड्रग्ज पुरवणाऱ्या कोंढवा, हडपसर, कात्रज, बानवडी या परिसरामध्ये असलेल्या नायजेरियन नागरिकांच्या निवासस्थानावरती पोलिसांची सकाळपासून कारवाई। भिवंडीमध्ये भंगाराच्या गोदामाला आग। आगीमध्ये 4 भंगार गोदाम आणि 4 दुकानं जळून खाक। वलपाडा परिसरातली घटना। अग्निशमन दलाच्या जवानांनी या आगीवरती तब्बल 4 तासांनंतर नियंत्रण मिळवलं। आगीचं नेमकं कारण अजूनही समजू शकलेलं नाहीये। मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरती 100 कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त। इंडोनेशिया आणि थायलंडच्या महिलांना तस्करी प्रकरणात अटक। डॉक्टर मधुसूदन मिस्त्री यांच्या अध्यक्षतेखाली काँग्रेस छाननी समितीची बैठक। बैठकीला नाना पटोले, बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार, सतीश पाटील आदी महत्त्वाचे नेते उपस्थित। सीएए लागू होण्यावरती बंदी घालणार नसल्याचं सर्वोच्च न्यायालयाकडून केलं स्पष्ट। नागरिकत्व दुरुस्ती कायदा संबंधित 236 याचिकांवरती सर्वोच्च न्यायालयामध्ये झाली सुनावणी। लोकसभा निवडणूक सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली व्हावी। टीएमसीचे नेते डेरेक ओब्रायन यांची मागणी। भाजपचे डावपेच निवडणूक आयोगासारख्या संस्था उद्ध्वस्त करणारे डेरेक ओब्रायन यांची भाजपवरती टीका। मथुरेमधील कृष्ण जन्मभूमी वाद प्रकरणामध्ये सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय। मशीद कमिटीची याचिका फेटाळली। अलाहाबाद उच्च न्यायालयाने या प्रकरणामध्ये संबंधित 15 खटले एकत्र चालवत सुनावणी करण्याचा निर्णय दिला होता। मशीद कमिटीने केला होता निर्णयाला विरोध। संसदेमध्ये प्रश्न विचारण्यासाठी लाच घेतल्याच्या प्रकरणामध्ये तृणमूलच्या नेत्या महुआ मोइत्रा यांची सीबीआय चौकशी करणार। लोकपालांनी दिले चौकशीचे आदेश। दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी उच्च न्यायालयामध्ये घेतली धाव। दिल्ली कथित मद्य घोटाळा प्रकरणामध्ये ईडीने जारी केलेल्या समन्सच्या विरोधात केजरीवाल यांनी उच्च न्यायालयामध्ये दाखल केली याचिका। बीआरएसच्या नेत्या के कविता यांच्या अटकेनंतर गँगस्टर सुकेश चंद्रशेखर याचं तुरुंगातून पत्र। अक्का तिहारमध्ये तुमचं स्वागत असं म्हणत केलं स्वागत। पत्रामध्ये दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेचीही मागणी। ऋषभ पंत दिल्ली कॅपिटल्सच्या कर्णधारपदी 23 मार्चला पंजाब विरोधात पहिला सामना। डिसेंबर 2022 मध्ये झालेल्या अपघातामुळे ऋषभ पंत 14 महिने क्रिकेटपासून दूर होता। इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेमध्ये पदार्पण करणारे सरफराज खान आणि ध्रुव झरेल झाले कोट्याधीश। 3 कसोटी सामने खेळल्यानंतर या दोघांना बीसीसीआयनं केंद्रीय करारामध्ये घेतलं सामावून। दिली सी श्रेणी, त्यामुळे करारापोटी वर्षाकाठी मिळणार 1 कोटी रुपयांचं मानधन। सर्वाधिक प्रदूषित देशांच्या यादीमध्ये भारत 3ऱ्या क्रमांकावर। स्वित्झर्लंडमध्ये संस्थेने केलेल्या सर्वेक्षणाच्या अहवालामधून माहिती समोर। प्रदूषित देशांच्या यादीमध्ये पहिल्या क्रमांकावरती बांगलादेश, 2ऱ्या क्रमांकावरती पाकिस्तान। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।